रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील भोगावती नदीवरील विविध ठिकाणच्या पुलांच्या बांधकामाचे भूमिपूजन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाले। तालुक्यातील एकूण 5 ठिकाणी हे बांधकाम करण्यात येणार असून या कार्यक्रमासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासोबत माजी मंत्री रवींद्र पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार धैर्यशील पाटील, जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील आदी उपस्थित होते। अभिषेक आणि व्यासपीठावर असणारे धैर्यशीलजी या सगळ्यांनी एवढ्या आग्रहाने आणि या सगळ्या गोष्टींमधून पाठपुरावा करून या संपूर्ण पेण आणि ह्या सर्व परिसरामध्ये असणारे अनेक रस्ते आणि या गावागावांना जोडणारे हे छोटे छोटे पूल यासाठी केलेला पाठपुरावा आणि त्यामुळेच हे सहजपणे शक्य झालं। त्यांनी जो विश्वास भारतीय जनता पार्टी पक्षावरती ठेवला, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवरती ठेवला, आदरणीय देवेंद्रजींवरती ठेवला, तोच विश्वास येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी पक्षावरती ठेवा। ह्या पंचक्रोशीतील ग्रामस्थांना खूप मोठा आनंद होतोय, कारण गेली अनेक वर्ष हा पडून राहिलेला प्रश्न होता, परंतु आमचे दमदार आमदार रवीशेठ पाटील साहेब यांनी पाठपुरावा करून हा पूल आमच्यासाठी मंजूर करून आणलेला आहे। पहिल्या प्रथम त्यांचं मी अभिनंदन करतो, कारण आमच्या या भागातील लोकांना हमरापूर मार्गे जाणं खूप कठीण काम होतं आणि आता अगदी जवळ 3 किलोमीटर तिकडून हमरापूर मार्ग तर 9 किलोमीटरचं अंतर होतं आणि आता 3 किलोमीटरमध्ये जवळजवळ आम्ही पेनच गाठलेली आहे आणि आमच्या जमीन जागा याला एक कुठेतरी सुगीचे दिवस येतील, चांगला भाव मिळेल आणि लोकांना येणं जाणं रहदारीसाठी अतिशय उत्तम मार्ग आम्हाला सापडलेला आहे। आता महापूर आला किंवा पाणी आला तर लहान मुलांनी जायचं कसं, कारण ह्या धरणावरून पाणी उलटतं आणि हा धरण फक्त माणसंच जाऊ शकतात। जर आजारी पडला तर डोली करून न्यायला लागतं, एवढी वाईट परिस्थिती आहे। त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना, ज्येष्ठ नागरिकांना आणि सर्वच लोकांना खूप महत्त्वाचं हे पुलाची गरज आहे आणि ती आज पूर्ण होते। त्याचा आम्हाला खूप म्हणजे मनपूर्वक आम्ही अभिनंदन करतो मंत्री महोदयांचं की त्यांच्या माध्यमातून हे आम्हाला एक सुखीचे दिवस मिळत आहेत आणि सर्वांना त्याचा मोठा आनंद होत आहे। Thank you.